सर्वांना आवाज येतोय का रे? बोला रे बाळांनो, चला लवकर. तर चला, सर्वांना आवाज येतो का सांगा एक वेळस फटाफट. किती वेळ लावताय जरा फटाफट सर्वांनी बोलत जावा. नुसते आळशी 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 बनत चाललाय बघा तुम्ही. फटाफट बोलायचं असं जरा, नुसता वेळ लावताय. हा, तर आपण काल काय काय बघितलं बघा. मॉडर्न पिरियडिक लॉ. मॉडर्न पिरियडिक लॉ काय म्हणतो? फटाफट. एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आर द फंक्शन, पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. हे महत्वाचं आहे. मेंडेलिव्ह म्हणत होता ॲटॉमिक मास, यांनी म्हटलं ॲटॉमिक नंबर. त्यानंतर आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल देखील म्हणतात. अरेंजमेंट कशी आहे त्याच्यामध्ये? एलिमेंटची इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबरच्या सिक्वेन्स मध्ये आहे. देर इज close relationship between the atomic number and electronic configuration in the modern periodic table. Then properties can be predicted more accurately in the modern periodic table. हे सर्व तुमचं 10वीच आहे, पण 10वीत खूप छान दिलंय सुरुवातीचं, म्हणून मी ते घेतलेलं आहे. आणखीनही भरपूर 10वीच चांगलं आहे बघा. हे पूर्ण 10वी मध्ये छान दिलंय, 11वी 12वी पेक्षा पण. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल, व्हर्टिकल कॉलम आहेत, त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. हे बघा, हे आहेत ग्रुप्स. हे 2 3 4 असे 18 ग्रुप्स आहेत. 1 to 18. हॉरिझॉन्टल रोज, हे बघा, हे त्यांना पिरियड्स असं म्हणतात. त्याच्यानंतर एकूण 7 पिरियड आहेत, 1 ते 7. एकूण 118 बॉक्सेस आहेत. हे बघा, हे एक बॉक्स, हे एक बॉक्स. प्रत्येक बॉक्स म्हणजे एक एक एलिमेंट असतो. असे एकूण 118 बॉक्सेस आहेत आतापर्यंत, म्हणजे 118 एलिमेंट्स आहेत. तसे तर बॉक्सेस आणखीन जास्त आहेत, बट 118 एलिमेंट आहेत आतापर्यंत. बॉटमला असे 2 रोज आहेत, हे एक. त्याला आपण लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड्स असं म्हणतो. एक झिगझॅग लाईन आहे बघा, ही दिसली का? झिगझॅग लाईन, झिगझॅग 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 झिग. ही लाईन मेटॅलॉइड साठी आहे. त्याच्यानंतर काय? ओके, हे आपण टेबल 2 वेळेस टाकूया इथं. कंट्रोल CV इथंही टाकणं गरजेचं आहे. झिगझॅग लाईन झाली. त्याच्यानंतर ओके, इसको भूल गई का? इसको और एक बार कंप्लीट करो रे बेटा. हा, त्याच्यानंतर ह्या पिरियडिक टेबल मध्ये काय आहे? झिगझॅग लाईन झाली. ह्या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला हे सर्व मेटल्स आहेत, आणि इकडच्या अप्पर राईट साइडला नॉन मेटल्स आहेत. ह्या लाईनच्या अलॉंग मेटॅलॉइड्स आहेत, ज्यांच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल दोघांचे प्रॉपर्टी असतात. एकूण 4 ब्लॉक आहेत पिरियडिक टेबल मध्ये. हा बघा, हा S ब्लॉक. त्याच्यानंतर हा बघा, हा D ब्लॉक. त्याच्यानंतर हा बघा, हा P ब्लॉक. आणि कोण सांगते मला हा कोणता ब्लॉक आहे खालचा? चला बरं, कोण सांगतंय? सांगा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इट इज F ब्लॉक. इट इज F ब्लॉक.
व्हेरी गुड. चलो आगे. हा आहे पिरियोडिक टेबल. कुठे गेलं रे बाळा? हा, असा दिसतो पिरियोडिक टेबल. हा झाला हा पिरियोडिक टेबल. त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स आणि पिरियड्स. हे ब्लॉक्स बघा, एस पी डी एफ. त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्यांना वेगवेगळे नावं दिलेत बघा. काय काय नावं आहेत बघून घ्या. हे विसरता कामा नये, हे सतत विचारतात. हे आहेत अल्कली मेटल्स. पहिलं आहे अल्कली मेटल्स, दुसरे आहेत अल्कलाइन अर्थ मेटल. यांना नोबल गॅसेस म्हणतात. 18वा ग्रुप. 17वा ग्रुप म्हणजे जरा ग्रुपचे नाव टाकतो इथं. बघा, हा पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप, हा 13वा ग्रुप असतो, लक्षात घ्या. इथं तिसरा ग्रुप असतो. तिसरापासून इथं 12वा ग्रुप, 12th. दिस इज 14th, दिस इज 15th, 16th, 17th आणि दिस इज 18th ग्रुप. इसको थोड़ा हम रंगे बिरंगे बनाएंगे. 13, इसको बोलेंगे 15th, इसको बोलेंगे 17th, ये है आपका 14th. तो कंफ्यूजन नहीं होगा, राइट. तो ये अलग अलग ग्रुप्स के अलग अलग नाम, राइट. अल्कली मेटल पहिला, अल्कलाइन मेटल दुसरा आहे. 18व्याला नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस म्हणतात. आता प्रत्येकाचं रिझन काय? अल्कली मेटल्स कारण का तर ते पाण्यासोबत रिॲक्शन केली की अल्कली तयार करतात सर्वच जण. हे त्यांना अल्कलाइन अर्थ मेटल का म्हणतात? एक तर ते अल्कली तयार करतात, जसं की मॅग्नेशियम आहे, पाण्यासोबत रिॲक्ट झाल्यावर अल्कली तयार करतो. मी रिॲक्शन बॅलन्स करून लिहित नाही, लक्षात घ्या. फक्त सांगालोय काही तर ऑफकोर्स हायड्रोजन पण तयार होत असतो, पण अल्कली तर तयार करतोच. प्लस ह्यांचे जे ऑक्साईड आहेत, ह्या अल्कली ह्या लोकांचे ऑक्साईड जे आहेत, ते ऑक्साईड हायली 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 स्टेबल असतात. त्यांना कितीही जाळा ते डिकम्पोज होत नाहीत आणि जाळून जाळून ठेवल्यावर एक राख तयार होते, राख जी की मातीसारखी दिसते आणि मातीला अर्थ असं म्हणतात. म्हणून ह्यांना अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हटलंय. नोबल गॅसेस म्हणजेच इनर्ट. इनर्ट म्हणजे स्थूल, रिॲक्ट न होणारा, स्टेबल. नोबल गॅसेस कोणासोबत रिॲक्ट होत नाहीत म्हणून त्यांना इनर्ट गॅसेस म्हटलंय. नोबल का म्हटलंय? नोबल म्हणजे प्युअर. प्युअर म्हणजे ओरिजिनल, जो की कुणासोबत मिसळलेला नाही, ज्याच्यात कसलीच मिसळ झालेली नाही. मग तसंच ते हेलियम वगैरे कुणासोबत रिॲक्टच होत नाहीत, म्हणजे त्यांच्यात ते प्युअर म्हणजे प्युअर राहतात शेवटपर्यंत, म्हणून त्यांना नोबल गॅसेस म्हटले. हॅलोजन्स. हॅलो म्हणजे साल्ट, जन म्हणजे जनरेशन, साल्ट फॉर्मिंग. हॅलोजन्स मध्ये क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन आहेत. तर हे सर्वजण साल्ट फॉर्म करतात, जसं की सोडियम प्लस क्लोरीन यूज NaCl, हे असे साल्ट. NaCl, NaBr, KCl, हे सर्व साल्ट फॉर्म करतात हे. सो हॅलो म्हणजे सॉल्ट, जेन म्हणजे जनरेटर्स, चाल्कोजन्स आणि निकोजन्स. ह्यांना चाल्कोजन्स म्हणायचं बघा, ह्या 16व्या ओव्हर फॉर्मिंग. आणि हे आहेत निकोजन्स. दीज गाईज आर निकोजन्स. हे सर्वांचे नाव अगोदर लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर ठीक आहे, हे काय झालं? हे लॅन्थॅनाइड्स. हे बघा, हे लॅन्थॅनाइड्स, हे ॲक्टिनाइड्स. हे सर्व लॅन्थॅनम सारखं बिहेवियर दाखवतात आणि हे ॲक्टिनम सारखं बिहेवियर दाखवतात. ह्यांच्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये पुढे चालून पाहायचंच आहे. डी ब्लॉक एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंट्स असं देखील म्हणतात. डी ब्लॉक एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंट्स असं देखील म्हणतात. आणि हे आहे एफ ब्लॉक. तर एफ ब्लॉकला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असेही म्हणतात.
तर का ट्रान्झिशन म्हणतात त्यांना? कारण इथं प्युअर मेटल आहेत, इकडं इकडं जरा नॉन मेटल आहेत. मग मेटल कडून नॉन मेटल कडे जाताना मध्ये लागलेला त्याला ट्रान्झिशन असं म्हणतात. म्हणजे मेटल कडून नॉन मेटल कडे ट्रान्झिशन होत आहे. ट्रान्झिशन म्हणजे कळते ना, ट्रान्झिशन मेटल कडून नॉन मेटल कडे ट्रान्झिशन व्हायलंय म्हणून ह्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. आणि ह्यांना इनर ट्रान्झिशन का म्हटलं ते जरा नीट समजून घ्या. ऍक्च्युली ओरिजिनली पिरियोडिक टेबल असा होता बघा, नीट लक्ष द्या. मी जरा इथं दाखवतो तुम्हाला बघा. अगोदर पिरियोडिक टेबल असा होता, म्हणजे ह्या डी मध्ये हा एफ ब्लॉक होता बरं काय. म्हणजे हा मध्ये एफ ब्लॉक होता ऍक्च्युली, असा होता. परंतु हा भलताच लांब दिसायला लागला पिरियोडिक टेबल, एवढा लांब. हे बघा असं, असा होता हा पिरियोडिक टेबल. तर एवढा लांबचे लांब पिरियोडिक टेबल म्हटलं की ते खूपच इनकन्व्हिनियंट व्हायला लागलं. म्हणून काय केलं, हा जो पार्ट आहे त्याला काढून खाली आणलं. अगोदर इथं होता. मग त्यांना असं म्हणतात का बघा, इकडं मेटल्स आणि सहसा इकडं नॉन मेटल्स. तर मेटल कडून नॉन मेटल कडे ट्रान्झिशन व्हायले म्हणून ह्या एवढ्या पार्टला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. ट्रान्झिशन, मेटल कडून नॉन मेटल कडे ट्रान्झिशन व्हायले आणि ह्या ट्रान्झिशन मध्ये हे त्यांच्याही मध्ये आहेत, ट्रान्झिशन मध्ये ट्रान्झिशन, म्हणून त्यांना इन्नर ट्रान्झिशन म्हणतात. इन्नर ट्रान्झिशन मेटल्स किंवा इन्नर ट्रान्झिशन एलिमेंट्स. परंतु हे खूपच मोठं मोठं दिसायला लागलं पिरियोडिक टेबल, म्हणून ह्या एफ ब्लॉकला कापून असं खाली ठेवलंय की बरा दिसला पाहिजे पिरियोडिक टेबल, नाहीतर काढायला खूपच त्रास होईल. मग आणि ह्याला जोडून टाकलं असं आणि असा दिसायला लागला पिरियोडिक टेबल. कळलं का तुम्हाला ट्रान्झिशन एलिमेंट वगैरे का म्हणतात? येस ऑर नो? इनर ट्रान्झिशन का म्हटलं, कळलं का? येस. त्याच्यानंतर हे बघा, पिरियोडिक टेबल मध्ये ब्लॉक्स कोणते कोणते आहेत नीट लक्ष द्या, विसरू नका. आपल्याकडे हा पिरियोडिक टेबल असा सोबतच असला पाहिजे सतत. हे बघा, हा असतो एस ब्लॉक, हा असतो डी ब्लॉक, हा पी आणि हा एफ. मग एस ब्लॉक म्हणजे हे बघा, हे पहिले दोन ग्रुप, ग्रुप 1 अँड 2, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व कसे आहेत? मेटल्स आहेत. दीज आर ऑल मेटल्स. हे कोण्या साईडला आहे? पिरियोडिक टेबलच्या डाव्या बाजूला आहे, लेफ्ट साईडला आहे. त्यांची व्हॅलन्सी किती असते? 1. ह्याची 1 आणि ह्याची 2 असते. त्याचं आणखीन काही नाव आहे का? येस, एस ब्लॉकला दुसरं नाव आहे, त्यांना नॉर्मल एलिमेंट्स असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरे एलिमेंट काय, म्हणजे काय आहेत? नॉर्मल एलिमेंट्स आहेत. जे काही एलिमेंट आहेत त्यांना नॉर्मल म्हणतात. हे झालं एस ब्लॉक विषयी. आता पी ब्लॉक. पी ब्लॉक म्हणजे हे 13व्या ग्रुप पासून 18व्या ग्रुप पर्यंत, म्हणजे हा पी ब्लॉक. ह्या पी ब्लॉक मध्ये इथे एक अशी झिगझॅग लाईन आहे. ठीक आहे, या झिगझॅग लाईनच्या खाली मेटल्स, वर नॉन मेटल्स आणि इथं मेटॅलॉइड्स. म्हणजे पी ब्लॉक एक असा ब्लॉक आहे की ज्याच्यात मेटल्स पण आहेत, नॉन मेटल्स पण आहेत आणि मेटॅलॉइड्स पण आहेत.
तिन्ही आहे. तो पिरियड टेबलच्या उजव्या साईडला आहे, राईट साईडला आहे. व्हॅलन्सी किती आहे? 13व्या ग्रुपची 3 आहे, तर 18व्या ग्रुप पर्यंत व्हॅलन्सी. हे खरं तर 3 to 8 नाही पाहिजे, व्हॅलन्सी जरा चुकलं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन रे बाबा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ह्याचे 3 असतात, तर नोबल गॅसेसचे 8 असतात. जर कळत नसेल तर मी लगेच सांगतो. बघा पिरियोडिक टेबल, आता मी डी ब्लॉक न काढता समजा काढला पिरियोडिक टेबल, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलंय मी डी ब्लॉक सोडून असा पिरियोडिक टेबल काढू शकतोय. बऱ्याच वेळेस सांगितलं मी तुम्हाला की आता काढणारच आहे असा पिरियोडिक टेबल. आता डी ब्लॉक सोडून काढला मी. म्हणजे काय, इकडं पहिला ग्रुप, इथं दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा सोडला, मग 13वा, 14, 15, 16, 17 आणि 18. सर्वात पहिले सांगा, हे कळलं का तुम्हाला? मी जे काय काढलं हे कळलं का रे? कळलं ना? हा. मग असा जर पिरियोडिक टेबल काढला तर त्याच्यामध्ये समजा मी एक पहिला ग्रुप जर लिहायचं म्हटलं, पहिला सोडून द्या, पहिला पिरियड नाही लिहित, दुसरा लिहितो लिथियमचा. मग मी थोडं काय करतो समजण्यासाठी म्हणून, बघा मी इथं एलिमेंट्स लिहून काढतो ह्यांचे. पहिला ग्रुप म्हणजे पहिला जो दुसरा जो पिरियड आहे आपला पिरियोडिक टेबलचा, त्यात काय लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, हे तुम्हाला पाठ असले पाहिजे. मग ह्यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे ह्यांचे ॲटॉमिक नंबर कसे येतं, त्याचा आहे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मग ह्यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून काढलं आपण, तर बघा ह्याचा आहे 2,1, 2,2, 2,3, 2,4, 2,5. चला ह्याचं सांगा आता. ऑक्सिजनचं काय सांगा, बोला सर्वांनी बोला. लय वेळ लागतो रे, तुम्ही आळसावलेत तुम्ही नुसते. बोला फटाफट. 2,2 कुठून आणलं रे शुभम? 2,6. 8 आहेत ना एकूण, तर 2 आणि 6 8. 2,7, 2,8. नुसते आळशी, नुसते आळशी. आता हे बाकीचे काय झोपा काढायलेत का? फक्त दोघांनी तिघांनी उत्तर दिलेत. काढा झोपा तुम्ही, काय टेन्शन घेऊ नका, तुमची मजा येणार आहे नंतर, एवढं काही काळजी करू नका. मी काय म्हणत नाही, जास्त रागवत नाही, म्हणजे काय असं काय माझं नुकसान नसतं होत, तुमचं जास्त नुकसान होते, लक्षात घ्या. नुसते आळसावलेले आहात काही जण. 2-3 जण उत्तर देणार, बाकी उगाच थंड बसून राहणार. काय होणार आहे वाटतं ना तुम्हाला? काहीच होणार नाही. मस्ती निघते बाहेर नंतर. मार्क कमी पडले ना, अशी मस्ती बाहेर निघते, आपोआप बाहेर निघते. त्यामुळे बघा, असं करायचं नाही. थंड बसून आहेत. तेव्हा किती जण उत्तर दिलेत? विद्या, श्रद्धा, शुभम, लष्कर, पूनम लष्करे. बाकी काय करलेत? झोपा. चला उत्तर द्या बरं, चला बाकीच्यांनी. मूर्ख कुठले. चला मला फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून दाखवा जरा, कमीत कमी बघा, बघून लिहून टाईप करून दाखवा मला. करा बरं टाईप, बघूया तुम्ही किती आळशी आळशी आळशी, परफेक्ट आळशी दिसायलेत काही जण. तर नुसतं तोंड वर करून बघत बसायचं स्क्रीनकडे. अरे एवढ्या आळसानं काय होत नाही बाळांनो. एवढ्या आळशी जर राहाल ना तर वाट लागून जाते. मग म्हणचाल काय सर, आम्हाला तुम्ही नुसती आळशी ठेवलं 2 वर्ष, जरा शिव्या द्यायच्या होत्या. आळशी कुणीकडचे? मला आळशी लेकरं बिलकुल आवडत नाहीत. आय डोंट लाईक दी लेजी स्टुडंट्स. त्यांनी क्लास करूच नाही माझा खरं तर.
अजिबात आळशीपणा नाही. अरे 9वीचे लेकर बघा तुम्ही, त्यांचा कधी पिरियड बघा, प्रश्न विचारण्याच्या आधी खटखट खटखट उत्तर असतात का? तुमची बोट चालत नाहीत? हा, बोटांना एवढं जपून नका ठेवू बाळांनो, झिजून जातील. असं नाही करायचं. तुम्हाला मी इन्स्पायर किती दिवस झालं करायलोय. उत्तर द्या, उत्तर द्या. तुम्ही ऐकत नाहीये. बघा, तुम्ही ऐकायला पाहिजे बाळांनो. चला, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर हे जे शेवटचे इलेक्ट्रॉन त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे पहिले 2 पिरियड एस ब्लॉकचे आहेत ग्रुप, आणि इथून पुढचं हे पी ब्लॉकचं असतं. हे पी ब्लॉक. तर एस ब्लॉक मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 1 किंवा 2. तर ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लिहिलेत बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 ते 2. तर पी ब्लॉक मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6, 7, 8 असे असू शकतात. सो 3 to 8 नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 3 to 8 आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये आणखीन म्हणजे कोण कोण आहे, म्हणजे महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं काय? त्यांच्यामध्ये नॉर्मल एलिमेंट्स तर आहेतच, इनर्ट गॅसेस पण आहेत त्यांच्यात, हे पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. इनर्ट गॅसेस कोणत्या ग्रुपमध्ये आहेत सांगा बरं जरा. पी ब्लॉक मध्ये इनर्ट गॅसेस कोणत्या ग्रुपमध्ये, कितव्या ग्रुपमध्ये? 18व्या ग्रुपमध्ये आहेत. 18th ग्रुप. ठीक आहे. त्याच्यानंतर डी ब्लॉक. डी ब्लॉक विषयी बघायचं झालं तर हा बघा डी ब्लॉक, हा दिस इज द डी ब्लॉक. 3ऱ्या ग्रुप पासून ते 12व्या ग्रुप पर्यंत डी ब्लॉक आहे. 3ऱ्या ग्रुप पासून ते 12वा ग्रुप. त्याच्यात सर्व मेटल्स आहेत. तो पिरियडिक टेबलच्या मिडल पोझिशनला आहे, लेफ्टला पण नाही, राईटला पण नाही. त्याच्याविषयी महत्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केल्यावर त्याच्या शेवटच्या 2 शेल इनकम्प्लिटली भरलेले असतात. कसं ते नंतर बघूया. त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स असं देखील म्हणतात. शेवटच्या 2 शेल इनकम्प्लिटली भरलेले असतात. तसंच एफ ब्लॉक. एफ ब्लॉक सर्वच्या सर्व 3ऱ्या ग्रुपचे आहेत. आता हे एक माहित असू द्या. चला, एफ ब्लॉक विषयी एक छान माहिती. ही काय माहिती छान? हे बघा, जो काही पिरियडिक टेबल आहे असा, पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, इथं 13वा, 14वा, 15वा, 16वा, 17वा, हे 18वा, 18th ग्रुप. तर तुम्ही जर बघितलं तर एफ ब्लॉक जो आहे तो इथं होता, इथून एवढा मोठा होता, त्याला कापून खाली ठेवलंय. म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात येईल हळूच की इथला एक एलिमेंट झाला की इथं एफ ब्लॉकची जागा होती. म्हणजे सर्वच्या सर्व एलिमेंट 3ऱ्या ग्रुपमध्ये आहे असंच समजतात, बाकी काहीच नाही त्यांचं. म्हणजे हे 3रा ग्रुप आहे ना, म्हणजे 3ऱ्याच ग्रुपचे सर्व एलिमेंट आहेत असं समजलं जातं. ऍक्च्युली तसं नाहीये, ते वेगळंच काय ते विचित्र आहे. पण एफ ब्लॉक म्हणजे 3ऱ्या ग्रुपचे आहेत एवढं असं आपण समजतो. खरं तर त्यांचा ग्रुपच नाही ना, पिरियडिक टेबलच्या खाली आहेत ते. त्यात सर्वजण मेटल आहेत, ते पिरियडिक टेबलच्या बॉटमला आहेत. त्यांच्याविषयी लक्षात काय ठेवायचं? त्यांच्या शेवटच्या 3 शेल इनकम्प्लिटली भरलेले आहेत. इनकम्प्लिटली भरलेले आहेत. शेवटच्या 3 शेल इनकम्प्लिटली भरलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं देखील दुसरं नाव आहे. चला, त्या टेबलमध्ये सर्व कळलं का? येस और नो म्हणून पाठवा. हा टेबल सर्वच कळला का? काय एखादं वाक्य कळलं नाही? त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा पिरियडिक टेबल. पुन्हा एकदा हा पिरियडिक टेबल काढतोय. सवयच असली पाहिजे आपल्याला.
टाइप्स ऑफ एलिमेंट, इनर्ट गॅस किंवा इनर्ट एलिमेंट्स कुठं आहेत? 18व्या ग्रुपमध्ये, हे इथं इनर्ट गॅसेस माहित असलं पाहिजे. पोझिशन कुठं आहे? एक्स्ट्रीम राईट, अतिशय उजव्या बाजूला. पुन्हा काय त्यांच्याविषयी? ते सर्व काय आहेत? नॉन मेटल आहेत. आणि ब्लॉक कोणता आहे त्यांचा? पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये त्यानंतर नॉर्मल एलिमेंट कोण कोण आहेत? हे बघा, पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपवाल्यांना नॉर्मल एलिमेंट म्हणतात, आणि त्याच्यानंतर पी ब्लॉक वाल्या सर्वांना नॉर्मल एलिमेंट म्हणतात. पी ब्लॉक कुठून होतो? 13 पासून 18 पर्यंत आहे. आणि हा पहिला आणि दुसरा म्हणजे एकूण पहिला आणि दुसरा ग्रुप, आणि त्याच्यानंतर 13 ते 18 ग्रुप, हे सर्व नॉर्मल एलिमेंट आहेत. त्यांना नॉर्मल एलिमेंट असं म्हणतात. त्यांची पोझिशन राईट साईडला पण आहे, लेफ्ट साईडला पण आहे, लेफ्ट साईडला पण आहे. त्यांच्यामध्ये कोण कोण आहे? इकडे सर्व मेटल्स आहेत, पण इथं मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत, आणि मेटॅलॉइड्स पण आहेत. ते एस आणि पी ह्या दोन ब्लॉक मध्ये. त्यानंतर ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स त्यांना म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट्स. बघा, डी ब्लॉक वाल्यांना 3 ते 12वा ग्रुप पर्यंत आहेत ते. त्यांची पोझिशन मिडलला आहे. ते सर्व मेटल्स आहेत आणि ते डी ब्लॉक मध्ये आहेत. तसंच इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स हे खाली आहेत. त्यांच्यामध्ये हे वरचे लॅन्थेनॉइड्स आहेत आणि खालचे ऍक्टिनॉइड्स आहेत. ते सर्व मेटल्स आहेत आणि एफ ब्लॉकचे आहेत. चला, ह्या टेबलमध्ये काही अडचण आहे का? या टेबलमध्ये काही अडचण आहे का? अब है सबसे इंपॉर्टेंट बात, वाह, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एंड पिरियोडिक टेबल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड पिरियोडिक टेबल. मी जरा तुम्हाला इथं नीट काढून दाखवतो. ह्याच्या खाली, हा, ह्याच्या खाली जमू शकतो. ब्लँक पिरियोडिक टेबल. आता ह्या पिरियोडिक टेबलमध्ये आपल्याला थोडं एक छोटंसं काम करायचंय, अति कामाचं काम. एक 2 3 4 5 6 7 8. हा, 1 2 3 4 5 7. नाही, ठीक आहे. ओके ओके ओके. ह्याला मी काय करतोय, एवढं मिटवून टाकतोय. हे कळेल तुम्हाला, प्रत्येक गोष्ट कळेल. आता पिरियोडिक टेबल मधले हे पिरियड्स आहेत बघा. हा पहिला पिरियड, सॉरी, ग्रुप आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, इथं 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा, आणि हा इथं
12वा, म्हणजे मी मुद्दाम डॅश 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 करत गेलो, ठीक आहे, बसत नाही म्हणून. इथं 13वा, 14, 15, 16, 17, 18, 18th ग्रुप. आता आपण एलिमेंट्स बघूया ह्याच्यातले आरामात, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं पिरियोडिक टेबलमध्ये, त्याचा पिरियडशी काय संबंध आहे, ग्रुपशी काय संबंध आहे, हे सर्व बघायचं आहे. आणखीन काय? आपल्याला टॉपिक काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियोडिक टेबल. हे अति कामाचा टॉपिक आहे, शेवटपर्यंत लागणारा टॉपिक आहे, ठीक आहे, शेवटपर्यंत लागणारा टॉपिक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि पिरियोडिक टेबल कसं आहे. तर बघा, सर्वात पहिला एलिमेंट आहे ह्याच्यामध्ये हायड्रोजन. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2. मी सर्वात पहिले एलिमेंट्स लिहून घेतो जरा, ठीक आहे. हायड्रोजन, हेलियम, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2, लिथियम 3, बेरिलियम 4, बोरॉन 5. मला एक काम करा, ठीक. अब काम करते आगे. तर हे एलिमेंट लिहित आहे मी सध्या फक्त. मग इथं असणार हा बोरॉन, इथं घेऊन जाऊया. त्याच्यानंतर आहे कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9, नियॉन 10. छान छान, तुला आरामात घेऊया बघा, आरामातच घ्यायचं.
तर बघा मग तसंच आहे तिथं निऑन, त्याच्यानंतर इथं काही जण आहेत. मग इथं येतो पोटॅशियम है ना, लिथियम हलिना म्हणजे इथं सोडियम 11 वाला. मग हे पोटॅशियम 19, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम स्कूटीवरची कार्टी म्हणून फेकून कॉपर झेलती, झिंक 30, त्याच्यानंतर गॅलियम, जर्मॅनियम, आर्सेनिक, सेलेनियम, ब्रोमिन, क्रिप्टॉन असं आहे. मग ह्यांचं आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण असं करतो बघा, जरा नीट लक्ष द्या. इथं एकच आहे म्हणून 1s1 एकच इलेक्ट्रॉन आहे, तर ह्याचं 1s2 हेलियमचं 1s2. चला हे दोन कळले का आधी सांगा, हे दोघं जण कळले का सांगा. राईट, कळले. हा पहिला पिरियड आहे बघा, विसरू नका. पिरियड्स पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे पिरियड आहेत हे पाचवा, सहावा, सातवा. मग पहिल्या पिरियड मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण काय भरलं माहिती आहे का, एकच सबशेल भरली ती म्हणजे 1s, हिलाच भरली. आता दुसरीमध्ये आपण कसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो बघा, इथं काय येणार 1s2 2s1, ह्याचं येणार 1s2 2s2. कळाले का रे, कळाले का सांगा बरं जरा, कळाले. मग आता एक इथून पुढे सवय ठेवायची, एक चांगली सवय अशी ठेवायची की 1s2 आता फिक्स आहे, ते मागचा नोबेल घ्यायचा, मग त्याला लिहित बसायचं नाही, इसको उडा दो. हे 1s2 ला काय डायरेक्ट समजून घ्यायचं की आपण 2s2 लिहिलंय, म्हणजे ह्याचा अर्थ काय 1s नाहीये असं आहे का, मला सांगा. 2s2 लिहिलं म्हणजे 1s नाही असं आहे का, फक्त ते ऑलरेडी भरलेले आहेत. आपण 1s ऑलरेडी भरला, पण एक्स्ट्रा नवीन इलेक्ट्रॉन कुठे चालले तर 2s मध्ये चालले, तर असं कळवून आपण डायरेक्ट आता 2s1 आणि 2s2 लिहिलं. म्हणजे 1s तर भरावाच लागतो, परंतु आता नवीन काय काय भरलं आपण, सध्या 2s भरलं बघा, नवीन आपण 2s भरलं, हे विसरू नका. मग आता 2s फिल झाली का पूर्ण, 2s भरली का आणखीन काही त्यामध्ये भरायचं बाकी आहे सांगा. 2s फुल झाली का, येस और नो, अरे बाळा रे, येस और नो. 2s मध्ये आणखीन इलेक्ट्रॉन बसतात का, मग आता 2s च्या नंतर आता काय भरणार तुम्ही सांगा, 2s च्या नंतर काय भरणार, 2p. मग आता ऑफकोर्स हे 5 इलेक्ट्रॉन आहेत, तसं तर ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार, 1s2 2s2 2p1 असं असणार. पण हे दोघं ऑलरेडी भरले, म्हणजे हे भरले तर हे नाही, एक्स्ट्रा नवीन इलेक्ट्रॉन कुठं चाललाय, 2p मध्ये चाललाय, म्हणून मी इथं लिहिणार 2p1. मग इथं काय लिहिणार 2p2 2p3 2p4 2p5 2p6. 1s2 2s2 तर भरलेलं आहेच, ते विसरू नका. 1s2 2s2 नाही असं आहे का, पण ते प्रत्येक वेळेस कशाला लिहित बसायचं, ते आहे माहितीच झालंय की आता. ते